ठेवू नाही कशी वहिनी हेटाने सांग बजाजे काय कमला दाम बघा तो वहिनी माका हजीना गाई माती असो अगं याक ठेवू नाही म्हणजे आमचा कायच नाही ठेव तो बापिया कडे गेलो काय माहित लाकडात जाते ना सांगले ना अजून या बापिया झोपतो ना पैसे होत रे का रात झाली तरी घराकडे गेला ना रात्री कसा करत गेले त्यांनी लाकडात गेलो होतो रानात जाते ना सांगले आणि झाडात चढलो नाही लाकडा म्हणा झाडावरती चढलो आणि खायचं उतरलं मला म्हणजे आवड मारल्या ना तो कोण जेवण म्हणजे वरती जेवढं झाडामध्ये थांबले बसा जेवढो आणि रात झाली आणि अजून कसं येऊ ना माका म्हणजे भय करून साधारणपणे कशी केलं ते सांगले आमच्या दिवसात आता ते बाई होत ना करतोय का माका म्हणजे लागले घामाचे तुमाडे माझी म्हणजे कोणती पातो धारो काय करू आता समजा ना मगे माझं जीव जात ना मगे वरते खालते जाव आता बाई हुटला करतले काय माझं भोग गेलो कडे जाणं कोण आली माझी मगे पावला उठलं नत मगे साधारणतः घेऊन गेले रानात उठला तर मी जाऊन स्वतः उठला बघिया गावता काय सोबत रानाने गेले तर बापलो भयत नाही मगे पुढे जाऊन बघतोय तो वरते झाड हलत लागला माकडला वांडो आता जे बाई का बघले तर हो म्हणजे फाटले बसलो आता बाई होत नाही का खालचं उतरत नाही कसं आमचा तड्यात घातला बाई माणसांचा झाडा साधारणतः गेले लागी करून आणि ह्याच्या झाडात चढलो दोरी घेतल्या ह्याच्या पोटात राहिला आणि फणस कसं खालचं उतरलो कसं म्हणजे हे तो करतो मला माहित नाही चढू पुढे गेला काय माहिती काही सोडलं ह्या का वैता गेलो माझा संसाराचं ना कसे का मी जेव्हा बाहेर जाते त्याच्यावर आमचं चूल पेटतली तो काय हाडून दिला ना म्हणजे पैसे मागले का नाही ना सांगता वैता गेलो माका ह्या चढू पुढे गेला काय माहिती माका वैता गेलो या संसाराचं माका मला अभिमान आहे तुमचा अभिमानाने या गावात वावरते मी साऱ्यांना सांगते माझ्या आई बाबांचा मी गाडी म्हणून आज मला काहीतरी मागायचंय तुमच्या मागायचे रात्री दिले नको फणसाची भाजी मला काय होय तुका रोज रोज मागा जाते माझ्याकडे पैसो नाही काय होय असं हा अजून बापू दोघांकडे मला हवंय काय सांग काय माहिती का हो बाबा काय
मला की लग्नाचं वय तुझं झालं भाडी घासून सांगलाय कपडे तू सांगलाय आवाजात उडालोस हो नाजूक आहे हो नाजूक या मेलो चाबूक बाबा म्हाताऱ्या चालवाचा नाही बाबा आई मारते बाबा हो आडा नको तुझा आडा गाडी आडा नको आणि आडो नको माझे बाबाच माझ्यासाठी सर्व आणि मी धाड भरली ना आता भानात करू नको काय सांगते काय आता ती येऊन दे ना आता मोठं झाला काम धंदो करू कधोय तुम्ही पण माका एक थांब ह्याचा जर येळ लगीन केला तर लगीन आणखी रावण 4 वाजता काय जाऊ अगं काय सांगतो कोण वाटताला लगीन नको ना एवढं तिला नाही मग बघलेलो काही नाही बाबा तू माका सांग तुझ्या लग्नाची गदल केली ते पाहिजे बाबा अगो आम्ही किती असा सर तुझा लगीन करून तुझा संसार आम्ही बघलो पण मला लग्न नाही ना सांग बाबा काय होणार नको लग्नात काय अजून लहान आता पण बरोबर असं लहान असाही गजाल खरी पण लगीन केला का आमका काळजी नाही गो एकदा पोराची सन्माननीय श्री जयप्रकाश परब रायना पण खडखडता खडे म्हणजे तुम्ही इथं एकटे आम्ही जीवन जीव तीन असो म्हणजे तुम्ही माझी बाई हो आई बोलतो असा कसा होता तुम्ही काय म्हणाला मिया चल माझी बाई हे असं होतं नाही तुम्ही कर्म माझा मी काय सांगली का तुला समजावणार मिया माझी बाई आणि माझा केस म्हणजे बरोबर आईच्या वर्णावर दिसायला सुंदर आहे कोणता अरे मी खराब करते माझ्या ना मला तुमच्या मुलीचा नवरो आई विचारतात भगवान आवाज साफ होईल आमचा सर्व काही सम्राट आता घोडतो सम्राट आता तुम्हाला माझा बंधू काय म्हणे सांगा ह्याचा तोंड बघा होतो तो भाऊस कसा ऐकलो काय कर्म ठरला जन्माचा माझ्या लगेच पण आता विचार औरच्या घडी रावाले लग्नाचा पुढच्या वाजता बघतो हो तुम्ही चिंताच करू नका तुम्हाला काय होऊन ते आम्ही देऊ म्हणजे काय
लग्नाचा जेवढा खर्च होईल तेवढा. या बघा आम्ही जरी पैशांकडे मागतो तरी मनाचा आम्ही श्रीमंत म्हणजे आम्ही पैसा घेऊन माझ्या चरवाचा लगीन बिया करतोय नाही इतकंच सांगतोय. म्हणजे तुम्ही मुलगी काय उत्तर तुम्ही माझ्या संधी बसली तुमच्या दोघांच्याही डोळ्यात ठेवून जा. मला मागून देत नाही तिथं मी जबरदस्तीला गडजेजुरीचे आम्ही रहिवासी गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा भरकला मोतियान जाई भरून नाट्य देवा देवा मी जातो मन हरवारी मोतियान भरून नाट्य देवा देवा मी जातो. कची जुवाला गावाकडची माती हात खालीते पुन्हा जाणे ही रक्ताची नाती बंधाली नाही तर देवा देवा अनिवार ओढा जाची ओढा जाची त्याला पुरी सपावे अनिचा लोचनारी वादे तुला महावी अनिवार ओढा जाची अनिवार ओढा जाची त्याला पुरी सपावे अनिचा लोचनारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हे जमरूदला नागभूषणा कैलासपती शंभू महादेवा तुझ्या चरणी राजा मणिकंदाचा सादर अश्वस्त भूषण वेगी मत्तन साधिक भूषणम चातुर्य भूषण नार्या उद्योगम निर्भूषणम अतिवेगन धावना शिवाचं भूषण आहे. दौदारी सरी जाणे अशीच भूषण आहे. लाठवी बोलणार नेत्रावट बाहेरपणा संख्य प्रेम बाणारा एखाद्या पुरुषाला घायाळ करणार
हे शांत भूषणे चातुर्य उष्णम नार्या उद्योगमन उष्णम कर्तृत्व उष्णम आणि त्याच प्रकाश विश्वासवंत निर्वळ जावा त्याच्यासाठी आम्ही आमच्या जीवनात त्या फलांचा प्रयत्न करतो पण काही काळजना दरबारात पाऊल पडताक्षणी मन शांत झालं म्हणतात ते काही केलं नाही देवाचे देवेंद्र धर्माचे धार्मिक आणि माणसाचं माणूसपण या त्रिवेणी संगमाचा ज्या माणुसकीचा जन्म झाला ती माणुसकी आपल्या जीवनासाठी ठेवणं प्रत्येक माणसाचा आदर कर्तव्य आणि म्हणून ब्रह्मचा उदय देवजला सहाय्य करतायत आणि धर्मजला असतापर्यंत नाही अशा सत्याचा आधार घेऊन जाणार सूर्यनारायण तो जाहीर चले राजा मणिकंठाचा खरोखर भगवान तुझ्याच कृपा आशीर्वादाना हे राजवैभव मला प्राप्त झाला कोणी उज्जैनीचं गडगंज राजवैभव या राजवैभवाकडे पाहिला असेल क्षणभर मनाला समाधान प्राप्त होते कुणीतरी म्हटलंय ज्ञानाचं सैतन्य मनाचं कर्तृत्व हे कोणत्याही गोष्टीपेक्षा करतं आणि म्हणून जीवनात जर काही साध्य करायचं असेल दोन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे दासरे दुसरी म्हणजे अभ्यास याच्यासाठी दोन्ही गोष्टी आमच्या जीवनात आम्ही आत्मसात केल्यात आम्ही राजही झालो रोज क्रीडांच्या मस्तकी आम्ही धारण केला आणि म्हणजे तमाम जनता न्यायदान करण्याचे कर्तव्य आम्ही करतो एजोपती सूर्य वर्णोपती इंद्र आणि वायुपती अरुण मरुण सगुण सका निर्गुण निराकार अशा पंचमहाभूताने आमचा त्या बनला गेला आणि म्हणून राजा या संज्ञेला मी पात्र ठरलो पण राजा हा विलासी पुरुष नाही आणि म्हणून माझा जन्म झालाय तो कशासाठी या विश्वासामध्ये माझं कर्तव्याची काय या गोष्टीचा विचार आम्ही तंतोतंत करतो पण काही का असणार करता करवितच वैस पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय 11 इंद्रिय म्हणजे मन आणि 12वी बुद्धी 12 इंद्रियांनी नटलेल्या देह या देहाचं सार्थक करायचं असेल तुझ्या भक्तीशिवाय कोणताही मार्ग नाही आणि म्हणून कळवलेल्या दिवसापासून माझं देव म्हणजे कैलासचा देव त्या माझ्या देवाची एक निष्ठतेने मी भक्ती करतोय माझ्या देवाच्या भक्तीशिवाय अन्नाचा कण नव्याच्या पाण्याचा ठेम देखील राजा मणिकंदन आपल्या मुखात कधीही घातला नाही आणि म्हणून आज माझ्या देवापासून मला मागायचं ते आग्रह वेगळं इच्छा एकात देह एकात आणि संकल्प एकात मरणाच्या वाटेवर असणार ही माझी लाख जनता मोक्षाच्या स्थानी असावी एवढीच कशाला अखिल विश्वात वावरणारी मानवजात सुखी आणि समाधानी असावी सुखी आणि समाधानी असावी सुखी आणि समाधानी असावी मानव देहला जगी सुख
मुखातून बाहेर पडला मन आनंदून गेले. पण मी राजा आहे, राजा आहे. तुला काय दैतार्थ निर्दंड हाती घ्यावा आणि तमाम जनतेला पण आवाज आलतो. सोड माझ्या न्यायी दरबारी सोड माझे आश्चर्य वाटू लागले. नेत्र कटाक्षांच्या दोरापर्यंत लागले जात आहेत. आज दसोरामच्या करणी पतन पावले जात आहेत. आणि कुणीतरी गरीब व्यक्ती रोज दररोज आमच्या दृष्टिकोन होते. कोण आपण नाव काय आपण कोण आपण नाव आपण काय करणार. तुमच्याच राज्यातलं लाकूड सोडव. हा तुमच्या राज्यात डागातच लाकडा तोडूची आणि वरात बाजारात येऊन कायच्या गावात त्याच्या राजकोटीचे हुशारे हो. म्हणजे आमच्याच राज्यात वास्तव्य करणार आहे. तुम्ही लाकूड तोडे आहात. स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी तुम्ही वृक्षतोडी करतात आणि त्यावर तुमची उपजीविका भागवतात. एवढे तमे तुमच्या सामग्रीचं निरीक्षण करतोय. आता विषादारी पीडित झालेली तुम्ही पण मला सांगा आपलं नेता शिव का एवढं तमे तुमच्या निष्ठात्म शिवघाई जाते. हे जगातल्या वस्तूचा टिपला जात आहे. नव्हे तर तुमचा देह के थरथर कापला जातोय. माझ्या गोंग गोंग कापचे तुमच्याच राज्यात राहणार. माझ्याच राज्यात बसताव्या याकच माका तुम्ही सांगा राजा. मग का रडतात. माका या तुमच्या नेत्रात अश्रू का. मला उत्तर हवंय. तुमच्या राज्यात आम्ही रावाचा किती वाट माझ्या नाही दरवया उपस्थित आहात. अनेक प्रकारचा प्रेमात तुम्ही राजा मणिकंदावरी करत आहात. रोज या राज्यात आम्ही वास्तव्य करावं. या राज्याचा त्याग करून निघून जावं. याकच सांगा. लाखोतोय माझं नाही सर्वांमध्ये समान आहे. मग तो गरीब असल्या तो श्रीमंत असू द्या. प्रत्येकाच्या जीवनात योग्य न्याय देणं हे मी माझं कर्तव्य समजतोय. आणि हा प्रश्न आपण मला विचारावा. मला सांगा कारण याकच हो. पण मला सांगा माणसाचा जन्म चुकण्यासाठी असतो. चुकायचं मनाला चुकत आहे. मग असं आमच्या राजधर्मात आम्ही कुठे कमी पडतोय का. राजाला तुमका कसा कळताना. तुम्ही आरामात तुमच्या राज्यात असाल. तुम्ही होय आणि आमच्याकडे नको जीव जाणलेलो असावं. राजकर्ता म्हणजे विलासी पूर्ण आहे. अर्थात तुमच्या जीवनात जर का दुःख निर्माण होत असेल मग सांगा असा कोण निर्माण झाला जेणेकरून असा प्रसंग म्हणून तुम्ही दुःखी कष्टी झाला. त्याचा कारण योग्य काय तरी बघू काय होतो. तरी काय बगीची वर्षा गेली असलो बघू काय घराकडे येलो आणि हो लागलो. सगळी गजाल सांगले. आम्ही तिघा झाला असो. मी या चेडू माझी माझ्याची सगळी गजाल वैशाली चेडूची मागणी केल्यात. चेडू नाही होणार सांगलोय. नाही होणार सांगतो केली त्यांनी तुमच्या कन्याला पाहतात त्याच्या सौद्यावर तो मोहित झाला. तुमच्या कन्येची त्याने लग्नासाठी मागणी घातली. सर मागणी घालतात तुम्ही नकार दर्शवला. नाही नाही सांगलो. तुम्ही नाही म्हणतात. नाही मग केला का तो. नाही जाऊ मग का माहिती असा काय ते पाहतो मला केली काय पाहतोय मी. अगं गीता समनीय तुमच्या जीवनात त्याने घडलेला मारण्याचा दुःख माका नाही हो. मारण्याचा मुळे दुःख नाही. मार काय पण त्यांनी काय केल्या माहिती असं माझ्या चढवाक्य न्याय देण्यासाठी त्यांच्या रक्तासाठी रक्ताचं पाणी पाणी तू करतोयस. त्या जनतेच्या माथ्यात संकट निर्माण झालंय. ऐन तरुणाच्या उभ्या उभी असणारी एका लाकूड तोडण्याची कन्या आणि त्या कन्येचं अपहरण तिच्या राज्यात घडलं जाते. लाकूड तोडे निसंकटपणे तुमच्याकडेही तुम्ही चला. तुमच्याकडे जर का साधुर्दय प्रसंग निर्माण होत असेल काळाचा काळ उभा राहिला असेल त्या काळाच्या तुमच्या कन्यांचं मुक्तता करणं कर्तव्य समजतं. तुमच्या शब्दाची वाटते परत पाया पडतो.
करा पण माझ्या सर्वात मात्र मला आमच्या राज्यात महिला असुरक्षित आहेत. जर का महिला जर असुरक्षित असते तर यापुढे राजा या तत्वाला म्हणजे कलंक नाही का लागणार. आणि असा कलंक माते घेण्यापेक्षा स्वतःचा कर्तव्य कसा पूर्ण विचार करून यावेळी निघाला. यावेळी दुरुस्त लागावी असे भाग्याने या घरा चंदनाचे दार माझे सोनियात उंबरा चंदनाचे दार माझे सोनियात उंबरा चंदनाचे दार आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि तेच माझं होतं. मी कुठंतरी अशी बाहेर गेले आणि तो उंबरठा उलटून महालात प्रवेश करू लागले की लग्नाच्या दिवसाची आठवण झाल्याशिवाय राहतच नाही. कारण ज्या दिवशी माझं लग्न झालं दोन्ही हाताने जीवनाची माला यांच्याकडची अर्पण केली त्यावेळी सप्तपदी चालून त्यांच्या बरोबर एक असर पुढे आलेली लक्ष्मीच्या पावलाला प्रत्येक सौभाग्यात प्रवेश करते म्हणून उंबरठ्यावरच्या बापाला पाय लावला. पण त्या बापाला पाय लावताना काय कुठल्या प्रकारचं चैतन्य येऊन गेला. लहान असताना आई प्रत्येक दिवशी जे म्हणायची बाळ स्त्री चरित्रम परमगहनम त्यावेळी माझ्या लक्षात आलं. कारण स्त्री तत्व म्हटल्यानंतर एका घरी कन्या रूपाने जन्माला यायचं. तारुणीच्या उंबरठ्यावर उभं झाल्यानंतर आई बाप जो ठरवतील पुरुष त्या पुरुषाबरोबर लग्नबद्ध व्हायचं आणि त्याची गृहलक्ष्मी कुलस्वामिनी म्हणून त्याच्या घरात प्रवेश करायचा. कारण स्त्रियांचं कर्तव्य तेवढं श्रेष्ठ आहे खरं. स्त्रियानो माझ्या राज्यातील प्रत्येक स्त्रीला मी सांगत असताना स्त्रियानो या गोष्टीचा विचार करा. अगं ज्या घरी तू जन्माला आलीस त्या घरची 21 कुळं आणि ज्या घरी तू केलीस लक्ष्मी म्हणून त्या घरची 21 कुळं 42 कुळाचा उद्धार करण्याची कार्यक्षमता कुणात आहे. फक्त स्त्री. पुरुष 21 कुळांचा उद्धार करतो पण स्त्री 42 कुळांचा उद्धार करते. हे जर का तुमच्या नशिबी त्या परमेश्वराला दिले ते कसं वागणार तुम्ही. अगं कित्येक पतिव्रतांनी तर देवाकडून नमस्कार करून घेतला या खरंच आहे ते. 33 कोटी देव श्रेष्ठ 3 देव ब्रह्मा विष्णू महेश या विश्वातील संत महंत काय म्हणतात बरं. या विश्वात पतिव्रता स्त्रिया आहेत म्हणून हे विश्व धरलं जाते. पतिव्रताचा अर्थ काय. ज्या पुरुषाबरोबर हाती मोठी देऊन आपली सप्तपदी चालत सगळं 7 शब्दात येतो. जगेल तर मी तुमच्यासाठी आणि मरेल तर तुमच्यासाठी. तुमचा कुळाचा उद्धार करीन. प्रत्येक तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल. मग सांगा स्त्रीनं बोलल्यानंतर त्यावेळी कोण कोण उपस्थित होता. देव गुरु अग्नी ब्राह्मण आणि लाख माणसं अक्षय दान करण्यासाठी आल्या होत्या. शुभमंगल सावधान हे सगळेजण उपस्थित होते ना. मग त्याला सगळ्यांना साक्ष ठेवून जर का तुम्ही शपथ घेतली असेल तर ती शपथ तुम्ही सार्थकी करायला हवी. आणि ती स्त्री सकाळी उठून नवऱ्याचं मुख कमल अवलोकन करून नवऱ्याला जी प्रथम नमस्कार करते. नवरा म्हणजे माझं सुख, नवरा म्हणजे माझं समाधान, नवरा म्हणजे माझा आनंद आणि नवरा म्हणजे
ते माझ्या जीवनाचं वैभव असं मानून जी सेवा करते ती खरी पतिव्रता असायला हरकतच नाही. मग अशा नवऱ्याची सेवा करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जगाचा जगत मलक महाविष्णू साष्टांग नमस्कार करतोय आणि काय म्हणतोय, हे विश्व तरलं जाते ते पतिव्रतामुळं. मग माझ्या राज्यातील प्रत्येक स्त्रियानो तुम्ही अशा वागशाल का असं विचारता क्षणी त्याला किती आनंद झाला. महाराणी, हा तुम्ही सुबोध आम्हाला केल्यात. आजपासून या प्रकारे आमचं आचरण असेल. ते मी साधच्या वेळी शुभंकर होती कल्याण म्हणून प्रत्येक दिवशी उठल्यानंतर भूमीला हात लावून समुद्र वसने देवी पर्वतस्थल मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्या पदस्पर्शी क्षमस्वमी असं म्हणून लक्ष्मीचं स्वागत करू. मग महाराणी, आजपासून हे सुरू असं म्हटल्यानंतर मला किती आनंद वाटला. देव भक्ती शिवभक्ती पार्वती मातेची आळवणी करत असताना संसार तुमचा तुम्ही विसरू नका. पण 4 भिंतीच्या कोठडीत संसार उभा करताना त्या नवऱ्यालाही कधी विसरू नका. कुंकवाचा धनी जर तुम्हाला विश्वाच्या लक्ष्मीची उपमा दिली जात असेल, प्रत्येक सौभाग्याचे लग्न झाल्यानंतर लक्ष्मी असते नाही का, मग त्या लक्ष्मीचा नवरा तो नारायण नाही. मग त्या नारायणाला जर तिला आत्मसात केलं तरच ते खरं होणार. मग याच्यासाठी प्रत्येक दिवशी आपल्या सुखी संसाराची लेखून साधना व्हावी अशी त्या ईश्वरीच्या परमेश्वराची आराधना करा. मी कशी प्रत्येक दिवशी माझ्या प्राणेश्वराची वाट पाहते, त्याची मर्जी संपादन करते. माझ्या
अवधानाच्या दैवते पावित्र्याच्या पुण्यगंगे मनातील सर्व इच्छा होणारी सौभाग्यवती बाबा, सौभाग्यवती बाबा, सौभाग्यवती बाबा. थोडा वेळ विश्रांती घ्या. बसा. एक एक पाऊल तुझ्या सदरी टाकली. अत्रांच सडे मोतिकांच्या रांगोळ्या मानतागी स्वच्छ केल्यास आणि येथेपेक्षा हा मंचक मनंगी प्रफुल्लित झाले. आणि म्हणून एवढं तुझा अजय पत्नीमय परमेश्वर दौरावून उभा राहिला आणि दोन चरासी कडकडवून मिठी मारण्यासाठी माझे बारी तत्पर झाले. अंतर्मी वावरण्या नेता पाहिली का? अंतस्करी भुवून गेला मानकी गर्भाने ताडू गेलं ते का माहिती का? तुझ्यासारखी सदृढी सदवर्तनी पत्नी आमच्या जीवनात लागली. अन्य मला काय हवंय? आणि म्हणून अशा माझ्या लाडक्या पत्नीच्या स्वागताचा मान राखण्याकरता गणेश्वर सौभाग्य देण्याची सेवा करणे एक सौभाग्यवतीचं कर्तव्य आहे. आणि मन प्रफुल्लित झाले ग. पण वेळे अगे विश्रांतीचा स्वयं माझ्या पत्नीचा सरान हेच भेद वाक्य असताना सुद्धा आज तुझ्या सदनी मी आले ग. पण आल्यापासून मी काय पाहते? माझी भार्या माझ्या समेत रुजू असताना लक्ष माझ्याकडे नाही, मन रिझवण्याचा प्रयास करते खरी, पण मन मात्र विचलित होते. काय ग आजच्या वागण्यात काय आज सांगेल, उद्या सांगेल, परवा सांगेल असं म्हणता म्हणता काही दिवस तुम्ही काही वर्ष केली. हा पण जे तुमच्या माझ्या हिताचं आमच्या पूर्ण गोत्राच्या हिताचं जे आहे ते तुमच्या कानी केव्हा घालावं आणि ते कर्तव्य केव्हा पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे. आमच्या हितात कधीही आमच्या हिताच्या विरुद्ध माझी पत्नी वागली नाही, पण आजच्या दिवशी आमच्या हिताचा असं काय कथन करायचंय? हा पराशक्ती माता आदी मातेची शक्ती हा एक स्वरूप आदी मातेचं प्रत्येक दिवशी मी भजन पूजन करायची, नामस्मरणाचे उपवास जप जप करायची. हा पण मला वाटतं हे माझं अंतस्करण त्या विश्वजननीने ओळखलं बोलण्याचा आणि एक वेळा गाढ निद्रिस्त असताना पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं मला असता माझ्या मालतीला स्वप्न भासवा आणि ती जगाची पराशक्ती माता पराच्या ठिकाणी तिला वास्तविक केला. अशी पराशक्ती माता तुझ्या गाढ निद्राने असताना स्वप्नात आली. सफलाश मनोरथा इष्ट कामना कार्य सिद्धी भव असा आशीर्वाद दिला. मी थोडीशी भयकंपित झाली कारण अशी शक्ती स्वरूप पाहिलं नव्हतं. पण बाळ तू माझी भक्ती आहे, मग माझी भक्ती जर का तू करत असेल तर तुझी इच्छा परिपूर्ण करणं हे माझं काम आहे. आज ज्या दिवशी मी स्वप्नात आले पुढच्या वर्षीचा हा दिवस येण्याच्या अगोदर तू सौभाग्यवती झालीस तशी पुत्रवती होशील. मालती लग्न झाल्या दिवसापासून कोणत्या सुखाची कमतरता आमच्या जीवनात भासली नाही. गजांत लक्ष्मीचा वैभव असताना सुद्धा लग्न बघून